नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय? नमस्ते, गुड मॉर्निंग. नमस्ते विनोद पाटील. अक्षय कुंभार, नमस्ते, गुड मॉर्निंग. ठीक आहे, आज आपण चालू घडामोडी याच टॉपिकवर चर्चा करणार आहोत. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, व्हेरी गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आवाज सर्वांना येतोय? अमित चिगावडे, गुड मॉर्निंग. अक्षय, गुड मॉर्निंग. सागर, गुड मॉर्निंग. हितेश, गुड मॉर्निंग. ठीक आहे, गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज आपण चालू घडामोडी या टॉपिकवर चर्चा करणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना नमस्ते. मी उमेश रुक्नवर, संचालक सह्याद्री करिअर अकॅडमी बारामती, तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चालू घडामोडी हा टॉपिक पाहणार आहोत. कालही चालू घडामोडीवरती चर्चा केली होती. आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा चालू घडामोडी यातील काही महत्वाच्या घटना आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितले की चालू घडामोडीची तुम्ही अभ्यास करताना वर्गवारी करा. म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी असतील, वेगवेगळी संमेलनं परिषदा होत असतील, वेगवेगळे पुरस्कार असतील, मग ते राज्य पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, आंतरराष्ट्रीय पुरस्कार असतील, क्रीडा क्षेत्रात वेगवेगळ्या घडामोडी असतील, महत्वाच्या नेमणूक असतील, महत्वाच्या संमेलनं परिषदा पार पडतात, त्याच्यावरती महत्वाच्या समित्या नेमल्या जातात, ते सुद्धा चर्चेत आलेल्या काही व्यक्ती असतात त्यांची माहिती कलेक्ट करा. काही निधन वार्ता जे 2019-20-21च्या टप्प्यामध्ये झालेलं आहे त्यांच्याबद्दल सुद्धा सगळी माहिती उपलब्ध करून ठेवा, कारण हेच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. सगळ्यात महत्वाचं मी नेहमी सांगतो की काय वाचव हे ज्याला कळलं त्याला आरामात पोलीस होता येतं. म्हणजे पोलीस भरती किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा देतात नक्की काय वाचलं पाहिजे. चालू घडामोडीमध्ये बऱ्याच वेळा मला असं आढळतं की नक्की विद्यार्थ्यांना समजत नाही की काय वाचलं पाहिजे, कुठल्या काठीण्य पातळीचं प्रश्न आपल्याला वाचता आला पाहिजे. वर्तमानपत्र जर आपल्या हातात घेतलं तर एक अर्ध्या तासात वर्तमानपत्र कसलंही वाचून झालं पाहिजे. मग त्यातलं काय महत्वाचं असतं परीक्षेच्या दृष्टीने हे ओळखता येणं सगळ्यात महत्वाचं. काही परीक्षेच्या अँगलने अभ्यास करता आला पाहिजे. त्यासाठी मग समजा एखादी नेमणूक असेल, एखादा पुरस्कार, आता नेमणूक असेल तर राज्य, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरची जी नेमणूक असते महत्वाची अशीच परीक्षेला विचारली जाते. किंवा एखादा पुरस्कार असेल तर नक्की पुरस्कार कोणता महत्वाचा आहे, ती देणारी प्रतिष्ठान कोणतं आहे, ती देणारी संस्था कोणती आहे, राज्य सरकार देते, केंद्र सरकार देते, आंतरराष्ट्रीय संघटना देते. आंतरराष्ट्रीय संघटना देत असेल तर ती संघटना कोणत्या दर्जाची, किंवा एखाद्या राज्यातल्या संघटना देत असतील, एखादा प्रतिष्ठान पुरस्कार देतात तो प्रतिष्ठान काय आहे हे सुद्धा ओळखता आलं पाहिजे. कारण परीक्षेला पुरस्कारावर जर प्रश्न आला तर आंतरराष्ट्रीय पुरस्कार तर विचारले जातातच. नोबेल पासून सगळे रॅमन मॅगसेसे सारखे पुरस्कार असतील, ॲबेल सारखे, ऑस्कर सारखे पुरस्कार असतील, हे पुरस्कार तर परीक्षेला विचारले जातात. त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरचे अगदी भारतरत्न पासून पद्म पुरस्कारापासून अर्जुन पुरस्कारापर्यंत सगळ्या टप्प्यातले खेलरत्न पुरस्कार वगैरे सगळं परीक्षेसाठी महत्वाचे.
राज्याच्या पुरस्कारामध्ये सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्कारापासून जेवढं लता मंगेशकर पुरस्कार असेल किंवा मंगेश पाडगावकर पुरस्कार असेल, कितीतरी राज्य सरकार जे पुरस्कार देतं, ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार असेल, हे सर्व पुरस्कार महत्वाचे. पण त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठित प्रतिष्ठान सुद्धा काही पुरस्कार देत असतात. गदिमा प्रतिष्ठान असेल, चतुरंग प्रतिष्ठान असेल, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान असेल, यांचे पुरस्कार सुद्धा परीक्षेला अतिशय महत्वाचे असतात. ते ओळखता आलं पाहिजे. म्हणून पेपर वाचताना किंवा अभ्यास करताना की परीक्षेसाठी काय महत्वाचं आहे हे ओळखता येणं मला वाटतं खूप महत्वाचं आहे. त्याच्यावरतीच तुमचा पुढचा अभ्यास असतो. कुठल्याही स्पर्धा परीक्षेला हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर आज आपण खास करून चालू घडामोडीमध्ये पुरस्कार हाच टॉपिक पाहूया. काय पुरस्कार महत्वाचे असतात आणि कोणकोणते पुरस्कार विचारले जातील त्याच्यावरतीच मी तुमची संवाद साधणार आहे. पुरस्कारामध्ये मला जे महत्वाचं वाटतं असं ओझरतो पुरस्कार मी पाहणार आहोत. तुम्हाला जर एखादा पुरस्कार आठवला तरी कमेंटमध्ये टाका, मी त्याच्यावर चर्चा करेन. तुम्हाला वेगळा जर एखादा पुरस्कार वाटला, कारण सगळंच घेणं शक्य होणार नाही. मी तुमच्या संग संवाद साधणार आहे, त्याच्यामध्ये सगळंच पुरस्कार घेता येणार नाही. जेवढं मला शक्य आहे तेवढं मी पुरस्कार महत्वाचं अलीकडच्या काळात दिलेलं शक्यतो मी घेईन. 2019ला दिलेले पुरस्कार सुद्धा महत्वाचे आहेत, पण मी आता अलीकडे जे देण्यात आलेले पुरस्कार 2020-21 मध्ये त्याच्यावरती शक्यतो नजर टाकेल. आणि तुम्हाला जर एखादा पुरस्कार वाटला तरी तुम्ही कमेंट करा, त्याच्यामध्ये तो सुद्धा आपण टॉपिक चर्चेत घेऊ, त्याच्यावर सुद्धा मी चर्चा करेन. ठीक आहे. तर आता पुरस्कारामध्ये, कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांची एक मानसिकता आहे की भरतीच्याच काळात अभ्यास करायचा, तर भरतीला जरी 1-2 महिने टाइम असला तरी तुम्ही आत्ता अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. आता योग्य वेळ आहे. ठीक आहे. सर्वांना पुन्हा एकदा गुड मॉर्निंग करतो, कारण प्रत्येकाचं गुड मॉर्निंगचं कमेंट येत आहेत. सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आता मी सांगत असताना तुम्हाला जो काही वेगळा घटक वाटतोय किंवा ह्या घटकावरती सर बोला असं कमेंट करा, मी त्याच्यावरती निश्चित बोलेल. जरी आज नाही बोललो तर जे शक्य आहे ते आजही बोलेल. आणि उद्या आपलं एक लेक्चर होणार आहे चालू घडवण्याचं, उद्या सकाळी 8 वाजता, त्यावेळी सुद्धा मी त्या घटकावरती बोलेल. ठीक आहे. तर आज आपण पुरस्कार हा टॉपिक पाहणार आहोत. पुरस्काराचा आपण वर्गवारी करूया. पहिल्यांदा राज्य सरकार जे पुरस्कार देतं ते पुरस्कार किंवा प्रतिष्ठित प्रतिष्ठान जे पुरस्कार देतं ते पुरस्कार सुरुवातीला पाहूया. त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार पाहू. राज्य सरकार जे पुरस्कार देतं त्यामध्ये काही महत्वाचे पुरस्कारामध्ये अलीकडच्या काळात देण्यात आलेले 20-21 मधल्या पुरस्कारामध्ये पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. हा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2019ला कवयित्री अनुराधा पाटील यांना देण्यात आला होता. तो 20ला दिला, पण तो पुरस्कार 2019चा होता. आणि आता 2021ला दिला, जो 20चा पुरस्कार आहे. तर आता दिलेला पुरस्कार जो आहे तो रंगनाथ पठार यांना देण्यात आला आहे. बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार आता दिलेला 2020चा पुरस्कार रंगनाथ पठार यांना दिलेला आहे. 2019चा जो पुरस्कार आहे तो कवयित्री अनुराधा पाटील यांना देण्यात आला. ही नावं खूप महत्वाची ती, ते लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार. डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा पुरस्कार डॉक्टर आर विवेकानंद गोपाळ यांना देण्यात आलेला आहे, तेही लक्षात राहू द्या. त्यानंतर अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार 2020. बघा, अण्णासाहेब चिरमुले पुरस्कार 2020 डॉक्टर सतीश दाभोळकर यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार. बघा, प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2020 नाटककार रत्नाकर मतकरी यांना देण्यात आले. रत्नाकर मतकरी हे नाव लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार जो आहे, बघा, महाराष्ट्र शासनाचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा पुरस्कार खूप महत्वाचा आहे बघा. तर 2020चा जो पुरस्कार आहे तो बद्रीनाथ महाराज तनपुरे यांना देण्यात आलेला आहे. बद्रीनाथ महाराज तनपुरे हे नाव लक्षात ठेवा, त्यांना देण्यात आलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र सरकार गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार दरवर्षी देत असतं. गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार मध्य प्रदेश सरकार सुद्धा देत असतं लता मंगेशकर पुरस्कार, आणि महाराष्ट्र सरकार सुद्धा लता मंगेशकर पुरस्कार देत असतं. आता जो 2020-21ला जो लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला आहे तो गायिका उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. नाव लक्षात ठेवा, लता मंगेशकर पुरस्कार 2020-21 हा उषा मंगेशकर यांना दिला. त्याच्या आधीचा म्हणजे 2019-20चा पुरस्कार संगीतकार उषा खन्ना यांना देण्यात आला होता. आणि आताचा जो पुरस्कार आहे 20-21चा तो उषा मंगेशकर यांना देण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या दोन्ही घटना खूप महत्वाच्या आहेत. त्यानंतर लोकमान्य टिळकांच्या नावाने पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या नावाने 2 पुरस्कार दिले जातात, तेही लक्षात ठेवा. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जो आहे 2020चा तो पुरस्कार
सोनम वांगचुक यांना देण्यात आलेला आहे. नाव लक्षात ठेवा, पुन्हा एकदा मी सांगतो, सोनम वांगचुक यांना देण्यात आलेला आहे. लडाखमधील ते शिक्षण तज्ज्ञ आहेत. तर तो खूप महत्वाची घटना आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2020 सोनम वांगचुक यांना देण्यात आलेला आहे. आणि लोकमान्य टिळकांचा आणखीन एक पुरस्कार पत्रकारितेसाठी दिला जातो. तर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार, जो पत्रकार क्षेत्रात ज्यांचं योगदान मोठं असतं त्यांना हा पुरस्कार दिला जातो. 2020चा पत्रकार संजय गुप्ता यांना देण्यात आला आहे. पण पत्रकार संजय गुप्ता हेही नाव लक्षात ठेवा, कारण त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. असं राज्यस्तरावरचं एक 4-5 पुरस्कार महत्वाचे जे अलीकडे देण्यात आलं होतं ते विद्यार्थ्यांनी पहा. याशिवाय मग आता महाराष्ट्र भूषण वगैरे पुरस्कार, पण ते आता अलीकडच्या काळात देण्यात आलेले नाही, त्यामुळे त्या घटना मी आता सध्या टाळल्या. त्यानंतर आता गेल्याच आठवड्यात बुंगीरवार पुरस्कार देण्यात आला, तेही विद्यार्थ्यांनी, बाकीचं बरेच पुरस्कार आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, त्याची नाव आणि कुणाला देण्यात आला तो पुरस्कार. तो पुरस्कार कधीच आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. 2020चा आहे, 2021चा आहे का 2019चा आहे माहित असलं पाहिजे आपल्याला त्या पुरस्कार. त्याच्या आधी कुणाला देता हेही पहा, कारण 2019, 20 आणि 21च्या घटना परीक्षेला विचारले जाण्याची शक्यता असते. 2018 नंतर खास करून पोलीस भरती झालेलीच नाही, त्यामुळे सर्वच घटना महत्वाच्या आहेत. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कार आपण पाहूया. जो राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार असतात ते कोण कोणाला देण्यात आले, तर JRD टाटा पुरस्कार 2020चा जो देण्यात आलेला नुकताच JRD टाटा पुरस्कार, तो अभय बंग, डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना देण्यात आलेला आहे, तेही नाव लक्षात ठेवा. त्यानंतर स्वच्छ सर्वेक्षणाचा राष्ट्रीय पुरस्कार 2020चा स्वच्छ सर्वेक्षणाचा, बघा सलग देशातला सर्वात स्वच्छ शहर म्हणून सलग 4था हा पुरस्कार मिळाला आहे मध्य प्रदेशातील इंदोर शहराला. त्यामुळे तो प्रश्न लक्षात ठेवा, पर्यायामध्ये इंदोर शहर असणार आहे, इतरही शहर असणार, पण इंदोर शहराला मिळाल्यामुळे इंदोर हे नाव लक्षात ठेवा, ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर डॉक्टर मोहन दाहिया राष्ट्र निर्माण पुरस्कार 2020चा डॉक्टर के कस्तुरीरंगन यांना देण्यात आलेला आहे. मोहन दाहिया पुरस्कार जो आहे ना, तो डॉक्टर के कस्तुरीरंगन राष्ट्र निर्माण पुरस्कार मोहन दाहिया यांच्या नावाने दरवर्षी दिला जातो. तो डॉक्टर के कस्तुरीरंगन यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार पाहूया. पण भारतरत्न पुरस्कार अलीकडे देण्यात आलेला नाही, 2019ला देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला नाही, पण तरी तो जुनी जरी घटना असली तरी भारतरत्न खूप मोठा देशातला सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, म्हणून आपण त्याच्यावरती थोडस नजर टाकूया. 2019ला 3 व्यक्तींना एकाच वेळेस हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामध्ये 46वा जो पुरस्कार आहे तो भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला होता. त्यामुळे प्रणव मुखर्जी यांच्या अनुषंगाने बरेच प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात, कारण त्यांचं नुकतंच निधनही झालेलं आहे. ते कितवे राष्ट्रपती होते, त्यांना यापूर्वी कोणकोणते पुरस्कार देण्यात आले होते, त्यांची प्रसिद्ध पुस्तके सुद्धा आहेत. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी ते सगळ्या घटना व्यवस्थित कलेक्ट करून ठेवा, त्यावरती निश्चितपणे प्रश्न विचारण्याची दाट शक्यता आहे. तर ते एक लक्षात ठेवा. 46वा पुरस्कार पश्चिम बंगालचे प्रणव मुखर्जी यांना देण्यात आला होता. 47वा पुरस्कार भूपेन हजारिका, बघा गायिका संगीतकार भूपेन हजारिका आसाममधील, त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता भारतरत्न. आणि 48वा पुरस्कार नानाजी देशमुख यांना देण्यात आला. अशा 3 व्यक्तींना 2019 मध्ये हा पुरस्कार देण्यात आला होता. त्यामुळे कितवा पुरस्कार होता, त्यांच्या क्षेत्रात त्यांनी काय काम केलं, नानाजी देशमुख असेल, त्यांचा जन्म कुठं झाला, त्यांचं महाराष्ट्रातलं काय कार्य, याच्यावरती त्यांच्या संस्था, सगळे त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. भूपेन हजारिकावरती सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हे सर्व 3ही घटना तुम्ही व्यवस्थित कलेक्ट करणं गरजेचं आहे. त्यानंतर जसं आपण महाराष्ट्र शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार पाहिला, तसं मध्य प्रदेश सरकार सुद्धा दरवर्षी लता मंगेशकर यांच्या नावाने पुरस्कार देत असतो. तर मध्य प्रदेश सरकारचा बघा प्रश्न कसा विचारला ते पाहत चाला, नुसतंच लता मंगेशकर प्रश्न आहे, कुणाचा पुरस्कार हा लक्षात ठेवा. म्हणजे मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार जर विचारला तर 2020ला ते पुरस्कार जाहीर झाले, आता देण्यात आले 2020 मध्ये ते पुरस्कार, पण ते पुरस्कार आहेत 2018चे. त्यामुळे 2018चा लता मंगेशकर पुरस्कार जो विचारला तर कुलदीप सिंग यांना देण्यात आला. नाव लक्षात ठेवा, संगीतकार कुलदीप सिंग यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्याच्या आधीचा पुरस्कार सुमन कल्याणपूर यांना देण्यात आला होता. आणि आताचा पुरस्कार 2020ला दिला, तो पुरस्कार तसा 18चा आहे पण 20ला देण्यात आला. तर गायिका याच्या आधीचा गायिका सुमन कल्याणपूरला आणि आताचा जो पुरस्कार दिला तो संगीतकार कुलदीप सिंग हे नाव लक्षात ठेवा, त्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर HK फिरोदिया यांच्या नावाने सुद्धा पुरस्कार दिले जातात. HK फिरोदिया विज्ञान रत्न पुरस्कार आता देण्यात आलेला आहे. डॉक्टर K. सिवन म्हणजे इस्रोचे जे अध्यक्ष आहेत इस्रोचे, त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे, लक्षात ठेवा.
कारण दोन्ही HK फिरोदियाच्या नावाने विज्ञान रत्न आणि विज्ञान भूषण पुरस्कार दिले जातात. त्यामुळे विज्ञान रत्न आलं तर डॉक्टर के सिवन हे नाव लक्षात ठेवा, डॉक्टर के सिवन. आणि HK फिरोदिया विज्ञान भूषण पुरस्कार आलं तर डॉक्टर शेखर मांडे, CSIR चे जे महासंचालक आहेत डॉक्टर शेखर मांडे, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ही दोन्ही नावं लक्षात ठेवा. मी जे सांगतोय ते पुरस्कार निश्चितपणे खूप महत्वाचे आहेत. मी कुठली घटना अशी तुम्हाला सांगणार नाही की जी कमी महत्वाची, जे परीक्षेसाठी खूप महत्वाच्या घटना आहेत अशा घटनांवरतीच मी चर्चा करू. त्यामुळे नोट करा सगळ्यांनी की हा पुरस्कार महत्वाचा आहे. त्याचबरोबर ज्ञानपीठ पुरस्कारही महत्वाचा आहे, तेही लक्षात ठेवा, 2019चा दिलेला. त्यानंतर साहित्य अकादमी पुरस्कार सुद्धा महत्वाचा आहे. साहित्य अकादमीमध्ये 4-5 प्रकारचे पुरस्कार दिले जातात. बघा, साहित्य अकादमीमध्ये साहित्य अकादमीचा एक पुरस्कार असतोच, पण त्याचबरोबर अनुवादासाठी दिला जातो. म्हणजे मराठी भाषा अनुवाद पुरस्कार साहित्य अकादमी देते. इंग्लिश किंवा हिंदी पुस्तकाचा ज्यांनी अनुवाद केलेला आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर बाल साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो, युवा साहित्यासाठी पुरस्कार दिला जातो. हे सगळे पुरस्कार साहित्य अकादमीमध्ये येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी साहित्य अकादमीचे पुरस्कार खूप महत्वाचे असतात. देशातलं सर्वोच्च साहित्य क्षेत्रातलं ते पुरस्कार असल्यामुळं त्याची नावं आणि त्यांनी कोणत्या कादंबरीसाठी देण्यात आला ते कादंबरीचं नाव, हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. व्यक्तीचं नाव आणि त्याच्या कादंबरीचं नाव, त्यामुळे ते खूप महत्वाचं आहे. साहित्य अकादमीसाठी अनुराधा पाटील यांना पुरस्कार दिला. बघा, साहित्य अकादमी पुरस्कारावर नीट लक्ष द्या. साहित्य अकादमीचा जो पुरस्कार आहे तो 2019चा साहित्य अकादमीचा पुरस्कार अनुराधा पाटील यांना देण्यात आला. हे नाव लक्षात ठेवा, अनुराधा पाटील. आणि त्यांचं जर पुस्तक किंवा त्यांचा काव्य संग्रहासाठी त्यांना देण्यात आला तर त्यांचा काव्य संग्रह आहे कदाचित अजूनही. बघा, कदाचित अजूनही या काव्य संग्रहासाठी अनुराधा पाटील, कवयित्री अनुराधा पाटील यांना हा पुरस्कार देण्यात आला. ही घटना महत्वाची. त्यानंतर साहित्य अकादमी आणखी एक पुरस्कार देते. तुम्हाला मला सांगितलं साहित्य अकादमी अनुवादासाठीचा पुरस्कार देते. म्हणजे साहित्य अकादमी मराठी भाषा अनुवाद पुरस्कार म्हणला जातो. तो 2019चा कुणाला मिळाला तर सई परांजपे यांना देण्यात आला. बघा, नाव सई परांजपे यांना देण्यात आला. सई परांजपे यांनी काय केलं, नसरुद्दीन शहाचं एक पुस्तक आहे इंग्लिशमध्ये, नसरुद्दीन शाह, तर त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद केला म्हणून त्यांना सई परांजपे यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानिमित्ताने नसरुद्दीन शहाचं कोणतं पुस्तक आहे इंग्रजीतलं ते नाव चर्चेत आलं. अँड देन, बघा नोट करून घ्या, अँड देन हे जे पुस्तक अँड देन वन डे, अँड देन वन डे या पुस्तकासाठी हा पुरस्कार दिला. त्यांनी त्याचा मराठी अनुवाद केला आणि मग एक दिवस हा मराठी अनुवाद आहे आणि यासाठी सई परांजपे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तुम्हाला जर एखादी घटना समजली नाही तर खाली कमेंट करा, कारण कदाचित मी फास्ट सांगतोय का असं मला वाटते. तर तुम्ही कमेंट करत सांगा की सर स्लो सांगा किंवा आम्हाला समजतंय असं तुम्ही कमेंट केलं तर मला बरोबर होईल, मला ते लक्षात येईल. तुम्हाला लक्षात येईल साहित्य अकादमी 4-5 प्रकारचे पुरस्कार देते. त्यातला आपण पहिल्यांदा काय सांगितलं की साहित्य अकादमीचा जो मेन पुरस्कार असतो तो अनुराधा पाटील यांना देण्यात आला हे सांगितलं. त्यानंतर अनुवादाचा एक पुरस्कार साहित्य अकादमी देते. म्हणजे तो अनुवादाचा जो पुरस्कार आहे ना तर तो कुणाला दिला ते लक्षात ठेवा. अनुवादासाठीचा पुरस्कार सई परांजपे यांना देण्यात आला. त्यानंतर साहित्य अकादमी बाल साहित्यासाठीचा पुरस्कार देते. लहान मुलांचं साहित्य जे लिहिलं जातं ना त्याच्यासाठी सुद्धा साहित्य अकादमी पुरस्कार देत असते. तर अनुवादासाठीचा पुरस्कार सलीम सरदार मुल्ला यांना देण्यात आला. सलीम सरदार मुल्ला आणि त्यांचे कुठलं पुस्तक आहे कादंबरी तर जंगल, लक्षात ठेवा, जंगल खजिन्याचा शोध. बघा, जंगल खजिन्याचा शोध या कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. दुसरा एक साहित्य अकादमी पुरस्कार देते ते म्हणजे युवा साहित्य मराठी भाषा पुरस्कार. युवा साहित्य मराठी भाषा पुरस्कार आणि तो कवी सुशील कुमार शिंदे. बघा, कवी आहेत ते सुशील कुमार शिंदे, वेगळं नाव लक्षात ठेवा. कवी सुशील कुमार शिंदे यांना त्यांचं पुस्तक कुठलं, कविता संग्रह कुठला तर शहर आत्महत्या करायचं म्हणतंय, शहर आत्महत्या करायचं म्हणतंय या काव्य संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. खरं तर ही या पुस्तकामध्ये काय काय आहे किंवा कसं याच्यावर थोडं छोटं लेक्चर नंतरच्या एका टप्प्यात मी साहित्य अकादमी आणि नक्की कसं पुरस्कार दिलं जातं काय ह्याच्यावर लेक्चर. आता फक्त आपल्याला कसं झालंय की सगळ्याचा धावता आढावा घ्यायचं काम चालू आहे. पण एक वेळेस मी फेसबुक लाईव्हवर निश्चित हा विषय तुमची चर्चा करेल की बऱ्याच विद्यार्थ्यांना असं थोडं किचकट वाटत असेल काय पुरस्कार प्रकार आहेत. नक्की साहित्य अकादमी संस्था काय आहे, ती कशी स्वरूपाचा पुरस्कार देते, त्या साहित्य ज्याला पुरस्कार दिला ते साहित्य वाचायचा तुम्ही प्रयत्न करा. काहीतरी वेगळं आहे ना त्याच्यामध्ये म्हणून तो पुरस्कार दिला तो. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता नुकतंच पद्म पुरस्कार जाहीर झालेले आहेत. आता 26 जानेवारी 2021ला पद्म पुरस्कार जो जाहीर झालेला आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जाणार म्हणजे जाणार. खूप महत्वाची घटना आहे. तर ती घटना विद्यार्थ्यांनी नोट केली पाहिजे. कुठल्या नाही कुठल्या जिल्ह्यातल्या परीक्षेसाठी
हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा, पद्म पुरस्कारामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे 3 प्रकारचे पुरस्कार असतात. तर त्या 3 प्रकारच्या पुरस्कारामध्ये 2021ला हे जे पद्म पुरस्कार आहेत टोटल 119 व्यक्तींना देण्यात आले. संख्या सुद्धा विचारतील, 119 व्यक्तींना देण्यात आल्या. त्यातल्या 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार दिला, 7 व्यक्तींना पद्मविभूषण, 10 व्यक्तींना पद्मभूषण आणि 102 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 व्यक्तींना हे पुरस्कार देण्यात आला. 6 मध्ये एक महाराष्ट्रातील व्यक्ती आहे ज्यांना पद्मभूषण मिळाला आणि 5 व्यक्ती आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. तर या महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. देशातल्या तर व्यक्ती महत्वाच्या आहेतच, ते तुम्ही लक्षात ठेवा. नाव खास करून पद्मविभूषण, पद्मभूषणची तर नावं लक्षात ठेवली पाहिजे. कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. नुसतंच व्यक्तीचं नाव काय विद्यार्थी पाठ करतात तसं नाही. त्यांचं कार्य, त्यांचं क्षेत्र, कुठल्या कला क्षेत्रात दिला का, साहित्य क्षेत्रात दिला का, कुठल्या क्षेत्रात दिला, त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. उदाहरणार्थ आता सुदर्शन साहूला पुरस्कार देण्यात आलेला आहे पद्म पुरस्कारामध्ये. तर सुदर्शन साहू कोण होते असा प्रश्न विचारतील. तर ते वाळू शिल्पकार आहेत, सँड आर्टिस्ट त्यांना म्हणतात. तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे विद्यार्थ्यांनी फक्त नावं पाठ करू नका, तर ती व्यक्ती कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहे तो प्रश्न परीक्षेसाठी जास्त महत्वाचा आहे. आणि आता सगळ्याच मी पद्म पुरस्कार खूप मोठी यादी आहे ती सांगू शकत नाही, पण महाराष्ट्रातले कोण पुरस्कार विजेते त्याच्यावरती एक लक्षात ठेवा. कारण सिंधुताई सपकाळचं नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल, परशुराम गंगावणे. आता महाराष्ट्रातल्या व्यक्तीबद्दल मी थोडक्यात सांगतो कारण ते जास्त महत्वाचं आहे. महाराष्ट्रातील कोणते व्यक्ती येते की ज्यांना पद्म पुरस्कार देण्यात आला, त्यामध्ये परशुराम गंगावणे या व्यक्तीबद्दल लक्षात ठेवा. परशुराम गंगावणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ठाकर समाजातले आहेत. तर त्यांनी काय केलंय, कळसूत्री बाहुल्यांचा जो खेळ असतो ना, ती लोककलाचं जतन केलेलं आहे. आणि कळसूत्री बाहुल्यांचे लोककला जतन केल्याबद्दल, लोकांमध्ये जागृती केल्याबद्दल त्यांना कला क्षेत्रासाठी हा पुरस्कार देण्यात आला. नुसतंच तुम्ही परशुराम गंगावणे नाव पाठ करताल आणि कुठल्या क्षेत्राशी संबंधित दिला ते जास्त महत्वाचं आहे. किंवा सिंधुताई सपकाळ, ज्यांना अनाथांची माऊली अशी ओळख आहे सिंधुताई सपकाळ यांची, त्यांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे आणि म्हणून त्यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठल्या क्षेत्रात. किंवा गिरीश प्रभुणे यांना, महाराष्ट्रातील जे गिरीश प्रभुणे आहेत त्यांना हा पुरस्कार दिला. काय काम होतं त्यांचं, तर पारधी समाजातील मुलांना, पारधी समाजातील जी मुलं आहेत त्या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्या कार्याची दखल घेऊन सामाजिक कार्यासाठी गिरीश प्रभुणे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ते नाव लक्षात ठेवा. त्यानंतर जसवंतीबेन पोपट, जसवंतीबेन पोपट हे एक नाव लक्षात ठेवा. जसवंतीबेन पोपट म्हणजे लिज्जत पापड उद्योग समूहाच्या माध्यमातून, त्यांचा लिज्जत पापड उद्योग समूह आहे. जसवंतीबेन पोपट यांना लिज्जत पापडच्या उद्योग समूहाच्या माध्यमातून अनेक महाराष्ट्रातल्या महिलांना त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आणि त्या गोष्टीची दखल घेऊन उद्योग क्षेत्रासाठी जसवंतीबेन पोपट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे तो, त्यानंतर नामदेव कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. साहित्य आणि शिक्षण विभागात नामदेव कांबळे यांचे योगदान असल्यामुळे साहित्य आणि शिक्षण विभागातून नामदेव कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. वाशिम येथील प्रसिद्ध साहित्यिक नामदेव कांबळे आहेत, तुम्हाला सर्वांना परिचित असतील ते. राघव वेळ ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी आणि या सर्व कार्याची साहित्य क्षेत्रात त्यांची दखल घेऊन नामदेव कांबळे यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यामुळे ती घटना सुद्धा महत्वाची आहे. असं राष्ट्रीय स्तरावरचा अजून फिल्मफेअर पुरस्कार जर वर्षी दिले जातात तेही पाहायचे आपल्याला. की कोणता अजून महत्वाचा पुरस्कार आहे राष्ट्रीय स्तरावरचा. किंवा खेलरत्न, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हे सुद्धा महत्वाचे आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 2020 मध्ये देण्यात आलेला आहे. तर एकाच वेळेस 5 खेळाडूंना हा पुरस्कार देण्याची पहिल्यांदाच घटना घडली. बघा, राजीव गांधी खेळाडूच्या किंवा खेळ क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. विश्वनाथ आनंद यांना पहिल्यांदा देण्यात आला होता. तर हा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जो आहे तो एकाच वेळेस देशातल्या 5 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला होता. त्या 5 खेळाडूंची नावं आणि तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामध्ये समजा आपण नाव एक घेतलं विनेश, 5 खेळाडूंची नावं लक्षात ठेवा. पहिलं नाव म्हणजे विनेश फोगाट. विनेश फोगाट कुस्तीशी संबंधित आहे. मूळ हरियाणा जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू, तुम्ही सगळ्यांना माहित असेल. तर त्यांचं नाव विनेश फोगाट, कुस्तीशी संबंधित हरियाणा जिल्ह्यातील महिला कुस्तीपटू नाव लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरं जे नाव आहे ती मरियप्पन थांगावेलू. मरियप्पन थांगावेलू हे पॅरा अथलेटिक्स उंच उडी प्रकारातील आहेत. तुम्ही गुगल ह्याच्यावर युट्यूबवर सुद्धा पाहू शकता. त्यांचा ते अपंग आहेत आणि अपंगातून उंच उडी प्रकारामध्ये, मूळचे ते तामिळनाडूमधील आहेत. तर ते
ते सुद्धा प्रश्न महत्वाचा आहे बरं का. ते नुसतं मरियप्पन थांगावेलू नाव पाठ करू नका. तर मरियप्पन थांगावेलू हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर उंच उडी. ते पॅरा ऑलिम्पिक पटू आहेत, म्हणजे अपंग आहेत ते आणि उंच उडी प्रकारात. त्यानंतर एक नाव म्हणजे रोहित शर्मा, जो क्रिकेटशी संबंधित आहे. क्रिकेट खेळासाठी रोहित शर्मा यांना हा पुरस्कार देण्यात आला. एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3 वेळा द्विशतक करण्याचा एक वेगळा विक्रम त्यांच्या नाव असल्यामुळे त्या गोष्टीची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 3. आणि चौथं म्हणजे मनिका बात्रा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. टेबल टेनिस खेळाशी संबंधित आहेत मनिका बात्रा. तर मनिका बात्रा मूळच्या दिल्लीच्या टेबल टेनिस खेळाडू आहेत, त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. बघा आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारावर व्यक्ती किती जणांना देण्यात आला असा प्रश्न विचारतील. कोणकोणत्या व्यक्तींना देण्यात आला नाही असं विचारतील. कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारतील. जोड्या लावामध्ये सुद्धा येऊ शकता हा प्रश्न. आणि त्या मूळच्या कुठल्या आहेत, एखाद्या खेळाडूचं मूळचं नाव कुठलं. समजा तुम्हाला विचारतील की मनिका बात्रा या कोणत्या राज्यातील खेळाडू आहेत, किंवा एखादा असे खेळाडू देतील की राणी रामपाल हॉकीपटू आहेत, त्या कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणाचे आहेत, महिला हॉकी संघाच्या कर्णधार. अशा 5 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. 5 व्यक्तीची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. तर त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर फिल्मफेअर पुरस्कार 65वा जो फिल्मफेअर पुरस्कार आहे तोही महत्वाचा आहे. फिल्मफेअर पुरस्कारामध्ये 2020 ला जो हा फिल्मफेअर पुरस्कार देण्यात आला होता त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर पुरस्कारावरती खूप पुरस्काराचं विभाग आहेत. पण तुम्हाला विचारलं तर सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक. आणि त्यात जर काय मराठीशी संबंधित असेल तर ते एक लक्षात ठेवायचं. बाकी जास्त घटना त्यातल्या परीक्षेसाठी महत्वाच्या नसतात. तर हा पुरस्कार 16 जो फिल्मफेअर झाला तो 65वा होता. अमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार असं त्याचं नाव देण्यात आलेलं आहे. तो कुठं झाला, गुवाहाटी येथे झाला. आसाममधील गुवाहाटी येथे हा पुरस्कार 16 झाला. याचं एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे आजपर्यंतचा फिल्मफेअर पुरस्कार हा फक्त मुंबईत होत होता. पहिल्यांदाच मुंबईच्या बाहेर हा पुरस्कार 16 पार पडलेला आहे, त्यामुळे ते नाव लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये विचारतील की सर्वोत्कृष्ट चित्रपट 65व्या फिल्मफेअर पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला तर गली बॉय हा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला. या सोहळ्यात 10 पेक्षा जास्त 10 पुरस्कार गली बॉय या चित्रपटाला मिळाले. वेगवेगळ्या विभागासाठीचं 10 पुरस्कार एकाच चित्रपटाला देण्यात आलं, गली बॉय. त्यामुळे ती खूप महत्वाची घटना आहे. आपण ऑस्करसाठी सुद्धा जो नामांकित केला तो गली बॉय चित्रपट होता भारतातर्फे, तेही लक्षात आलं. पुढे ऑस्करच्या वेळेस मी ती निश्चित सांगेल तुम्हाला. यामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जोया अख्तर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक गली बॉय साठी ठरलेले आहेत. त्यानंतर सर्वोत्कृष्ट अभिनेता रणबीर सिंग ठरला, तो सुद्धा गली बॉय चित्रपटासाठीच ठरला. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अलिया भट्ट ठरली, ती सुद्धा गली बॉय चित्रपटासाठीच ठरली. त्यामुळे हे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री एवढी नावं फक्त लक्षात ठेवा. मला असं वाटतं की खूप महत्वाच्या घटना आहेत ह्या, ज्या तुम्हाला परीक्षेसाठी उपयोगी आहेत. त्यानंतर आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार, मला वाटतं उद्याच्या टप्प्यामध्ये आपण हा पुरस्कार पाहूया. कारण राज्य स्तरावरचे पुरस्कार आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार महत्वाचे आपण चर्चा केली. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण आंतरराष्ट्रीय पुरस्कार आणि अजून काय वेगळ्या घटना आहेत ते सांगूया. नंतर आपलं पुस्तकी येणार आहे चालू घडामोडीचं. फक्त आता भरती थोडीशी 1-2 महिने पुढे गेली म्हणून आपण आता पब्लिश करायचं थांबवलेलं आहे. तर निश्चितपणे ते पुस्तकी आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊ, की जेणेकरून भरतीच्या काळात, ज्या अलीकडच्या काळात खूप घटना बदलत चाललेल्या आहेत. आता अर्थसंकल्प, आता नव्याने पुन्हा अर्थसंकल्प सादर झाला. बऱ्याच गोष्टी नवीन ज्या घटना बदल होणार आहेत. कितीतरी वरिष्ठ अधिकारी आहेत, त्यांचं मी जाणीवपूर्वक ते टाळले आहेत. पोलीस खात्यातलं एटीएसचं प्रमुख कोण किंवा सगळ्याच याचं प्रमुख कोण मी मुद्दाम लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की अजून आपल्याला 1-2 महिने मिळणार आहेत. कदाचित मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही ते लक्षात ठेवलं तर तोपर्यंत 2 महिन्यात एखादा अधिकारी बदलू शकतो. म्हणून जाणीवपूर्वक त्या घटना मी दिलेल्या नाही. त्या भरतीच्या काळात सुद्धा आणखी त्या घटना मी देण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त घटना दिल्या जातील की ज्या तुम्हाला उपयोगी असतील अशा घटना. कारण आता त्या जर महत्वाच्या उच्च पदस्थ महत्वाच्या नेमणुका जर दिल्या तर त्या घटना तोपर्यंत बदलू शकतात, म्हणून त्या दिल्या नाही. ज्या मला खात्री वाटते की हा बदलणार नाहीत. आता पुरस्कार 2020चा किंवा 21चा पुरस्कार दिला होता, पुन्हा 1 वर्ष बदलू शकत नाही ना. भरती इतकं 1 वर्ष तर जाणार नाही हे निश्चितपणे सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळं ज्या घटना महत्वाच्या वाटतात आणि ज्या बदलणार नाही अशा शक्यतो द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचा असं नंतर फोन आला की सर ते तुम्ही पोलीस खात्यातले जे वरिष्ठ अधिकारी आहेत, समजा SRP गटाचे प्रमुख कोण किंवा अँटी करप्शन ब्युरोचे प्रमुख कोण, ATS चे प्रमुख कोण किंवा वेगवेगळ्या पोलीस खात्यातले जे वेगवेगळे विभाग आहेत
त्याचं प्रमुख कोणी जाणीवपूर्वक मी दिलेलं नाही, पण निश्चितपणे 1-2 महिन्यानंतर भरतीच्या टप्प्यात मी एकदा पुन्हा लाईव्ह तुमच्याशी संवाद साधणार आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहूया आंतरराष्ट्रीय पुरस्कार कोणकोणते आहेत आणि कोणते पुरस्कार आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी महत्वाचे आहेत त्याच्यावरती सुद्धा आपण चर्चा करणार. त्याचबरोबर उद्या इतरही काही जी घटना आहेत त्याही घेतल्या जातील. तुम्हाला जरी काही घटना वाटत असेल तर निश्चितपणे सुचवा की सर ह्याच्यावरती लेक्चर घ्या, निश्चित मी त्याच्यावरती उद्याच्या ह्याच्यामध्ये टॉपिकवर बोल. तुम्हाला जे अपेक्षित वाटते की ह्याच्यावरती बोला तर निश्चित त्याच्यावरती बोललं जाईल. तुर्तास आपण काय जणांचे कमेंट असतील तर ते मी उद्याच्या लेक्चरमध्ये त्याचा समावेश करेन निश्चितपणे. ठीक आहे, तुम्हाला परीक्षेसाठी आणि तुमच्या भावी जीवनासाठी वाटचालीसाठी माझ्या नेहमी शुभेच्छा. इथंच थांबूया. धन्यवाद. नमस्ते.